नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर विजय कुंभार. आज आपल्यासाठी मी एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. तो म्हणजे सध्या ज्या विषयाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा देशभरात होते आहे आणि तो विषय म्हणजे लोन राईट ऑफ अँड वेव्ह ऑफ. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जे विलफुल डिफॉल्टर्स आहेत की त्यांचे पब्लिक सेक्टर बँकांच्याकडील लोन्स हे रिटर्न ऑफ केलेले आहेत, अशा प्रकारची माहिती समोर येताच त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आज आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. तर याबाबतची अत्यंत उपयुक्त आणि कायदेशीर पद्धतीनं आवश्यक असणारी माहिती किंबहुना योग्य प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्या समोर हा विषय मांडत आहे. विद्यार्थी मित्रो, लोन रिटर्न ऑफ ही जी संकल्पना आहे ती प्रामुख्याने नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे NPAशी संबंधित आहे. NPA किंवा अनिष्पादित मालमत्ता हा भारतातील सहकारी बँका, त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका आणि यांच्याबरोबरच काही प्रमाणात खाजगी क्षेत्रातील बँकांच्या संबंधित आहे की हा विषय या बँकिंग क्षेत्रातील अलीकडील काळातील एक महत्त्वाची समस्या बनतो आहे. कारण बँकांनी दिलेली लोन्स ही वेळेवरती रिपेमेंट झाली किंवा रिकवर झाली तर बँकांचा पुढील व्यावसायिक प्रवास हा सुखकर असतो. मात्र अलीकडील काळात काही अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळे बँकांची लोन्स ही मोठ्या प्रमाणात ओव्हरड्यू होत आहेत किंवा ती थकबाकीमध्ये राहत आहेत. साधारणपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार किंवा प्रुडेन्शियल नॉर्म्समधील प्रोव्हिजननुसार NPA किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे अशी कर्जे की जी साधारणपणे 3 महिने किंवा 90 दिवसापासून ओव्हरड्यू आहेत, की ज्यांचं मुद्दल आणि व्याज बँकेला परत मिळालेलं नाही आहे किंवा मिळत नाही आहे. अशा प्रकारची जी कर्जे आहेत या सर्व कर्जांना नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं संबोधलं जातं. तथापि बँकांच्या बाबतीमध्ये NPAच्या अनेक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स वापरामध्ये आहेत की त्यामधील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 2 महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स म्हणजे ग्रॉस NPA आणि नेट NPA. ग्रॉस NPA म्हणजे बँकांच्याकडील जी सर्व प्रकारची कर्जे थकबाकीमध्ये आहेत, म्हणजेच ज्यामध्ये बँकांनी दिलेल्या कर्जांचं मुद्दल आणि त्याचं व्याज त्याची एकूण जी बेरीज आहे त्याला आपण ग्रॉस NPA असं म्हणतो. टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर ग्रॉस NPAमध्ये बँकांच्या सबस्टँडर्ड ॲसेट्स, त्याचबरोबर डाऊटफुल ॲसेट्स अँड लॉस ॲसेट या सर्वांचा एकत्रितपणे समावेश होतो. त्याचबरोबर नेट NPA म्हणजे ग्रॉस NPAमधून बँकांच्या प्रॉफिटमधून जी NPAसाठी केलेली प्रोव्हिजन असते ही प्रोव्हिजन वजा जाता जो NPA शिल्लक राहतो त्यास आपण नेट NPA असं म्हणतो. प्रोव्हिजन म्हणजे हा एक असा भाग असतो की बँकांनी त्या आर्थिक वर्षामध्ये मिळवलेल्या नफ्यातील जो हिस्सा या थकबाकीतील कर्जांच्यासाठी प्रोव्हिजन किंवा तरतूद म्हणून ठेवलेला असतो की त्याला आपण प्रोव्हिजन फॉर NPA किंवा प्रोव्हिजन फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं आपण म्हणतो. म्हणजेच NPA संबंधित ग्रॉस NPA आणि नेट NPA या 2 महत्त्वाच्या संकल्पना हे आपणास लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण NPA संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2015मध्ये ज्या काही फ्रेश प्रुडेन्शियल नॉर्म संदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत की त्याच्यानुसार NPAचं किंवा बँकांच्यामधील ॲसेटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि त्या संदर्भात प्रोव्हिजनचे नॉर्म्स जे आहेत ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. यालाच प्रुडेन्शियल नॉर्म्स अँड ॲसेट क्लासिफिकेशन असंही म्हटलं जातं की यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारात ॲसेट क्लासिफिकेशन केलं जातं. एक म्हणजे स्टँडर्ड ॲसेट की ज्याला आपण प्रमाणित मालमत्ता असं आपण म्हणतो. प्रमाणित मालमत्ता म्हणजेच बँकांनी दिलेली अशी कर्जे व अग्रिमे की ज्याचं मुद्दल आणि व्याज वेळेवरती बँकेकडे परतफेड होत आहे. म्हणजेच जी कर्जे की त्या ठिकाणी रेग्युलर आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे थकबाकीचा विषय हा निर्माण झालेला नाही, अशी जी कर्ज आहेत की ज्यांना आपण स्टँडर्ड ॲसेट म्हणतो. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे सबस्टँडर्ड ॲसेट. सबस्टँडर्ड ॲसेट किंवा त्यालाच उपप्रमाणित मालमत्ता असं म्हटलं जातं की जी कर्जे 90 दिवसापासून ते 12 महिन्यापर्यंत म्हणजे 3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये थकबाकीमध्ये आहेत, त्याचं मुद्दल आणि व्याज बँकेस मिळालेलं नाही, अशा कर्जांना सबस्टँडर्ड ॲसेट असं म्हटलं जातं. त्यानंतर
तिसरा प्रकार म्हणजे डाऊटफुल ॲसेट्स. डाऊटफुल ॲसेट्स म्हणजेच शंकास्पद मालमत्ता. नावाप्रमाणेच ज्या कर्जाची वसुली पूर्णपणे होण्याबाबत आता शंका निर्माण होऊ लागलेली आहे, ती कर्जे वसूल होतील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी कर्जे साधारणपणे डाऊटफुल ॲसेट या कॅटेगरीमध्ये येतात. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या प्रुडेन्शियल नॉर्म्सनुसार जी कर्जे सबस्टँडर्ड ॲसेटमध्ये गेल्या 12 महिन्यापासून आहेत की अशा कर्जांना D1 ॲसेट म्हणजेच डाऊटफुल 1 असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 12 महिन्याच्या पुढे आणखी 24 महिन्यापर्यंत ही कर्जे जर त्या ठिकाणी याच कॅटेगरीमध्ये राहिली तर त्यांना D2 असं म्हटलं जातं आणि 36 महिन्यापर्यंत ही कर्जे याच कॅटेगरीमध्ये जर असतील तर त्यांना D3 असं म्हटलं जातं. म्हणजेच डाऊटफुल ॲसेटमध्ये 3 प्रकार त्या ठिकाणी येतात. एक D1, D2 आणि D3. आणि त्यानंतर ॲसेट क्लासिफिकेशनचा चौथा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकार की ज्याचा संबंध आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत की त्याच्याशी आहे, तो म्हणजे लॉस ॲसेट्स. लॉस ॲसेट याचा अर्थ असा होतो की बुडीत मालमत्ता. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकेचे स्टॅट्युटरी ऑडिटर्स आणि बँक व्यवस्थापनाला असं आता त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की आपण दिलेली ही कर्जे वसूल होण्याची शक्यता संपलेली आहे. म्हणजेच ती कर्जे इथून पुढच्या कालावधीमध्ये वसूल होणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असेल आणि बँकेचा वैधानिक ऑडिटर जर त्याला सर्टिफाय करत असेल आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याला मान्य करत असेल तर त्या मालमत्तेस लॉस ॲसेट असं म्हटलं जातं. म्हणजेच ॲसेट क्लासिफिकेशन हे 4 प्रकारामध्ये केलं जातं, परंतु त्यामधील सबस्टँडर्ड ॲसेट, डाऊटफुल ॲसेट आणि लॉस ॲसेट या NPA म्हणून ट्रीट केल्या जात असतात. तथापि स्टँडर्ड ॲसेट या NPAचा भाग नसतो. परंतु तरी देखील भविष्यात ही कर्जे त्या ठिकाणी NPAच्या कॅटेगरीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रुडेन्शियल नॉर्मच्या अंतर्गत की त्यासाठी प्रोव्हिजन करण्याबाबतची व्यवस्था गाईडलाईनमध्ये केलेली आहे. आता आपण की त्या ठिकाणी या NPA संदर्भातल्या प्रोव्हिजनचे नॉर्म्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. की आपण या तक्त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जी स्टँडर्ड ॲसेट बँकांची आहे, जी रेग्युलर लोन्स आहेत की त्याच्यासाठी त्या एकूण स्टँडर्ड ॲसेटच्या 0.40% रक्कम या बँकांनी आपल्या त्या वर्षीच्या नफ्यातून बॅड डेट्स रिझर्व्ह फंड म्हणजे BDDR फंडामध्ये प्रोव्हिजन करून ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेच्या ज्या सबस्टँडर्ड ॲसेट्स आहेत त्या सबस्टँडर्ड ॲसेटच्या एकूण 10% रक्कम ही नफ्यातून त्यासाठी प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डाऊटफुल ॲसेटच्या बाबतीमध्ये D1 मध्ये असणाऱ्या ॲसेटच्या 20% म्हणजे 20% रक्कम नफ्यातून बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. D2च्या बाबतीमध्ये ती रक्कम 30% आहे आणि D3च्या बाबतीमध्ये ती रक्कम 50% असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच जर D3 मध्ये या ॲसेट्स असतील तर त्या ॲसेटच्या 50% रक्कम या बँकाने आपल्या नफ्यातून तरतूद करून ठेवण्याची आवश्यकता असते. आणि जर ही ॲसेट लॉस ॲसेटमध्ये असेल तर त्या रकमेच्या 100% म्हणजे 100% रक्कम बँकाने आपल्या नफ्यातून तरतूद करून ठेवणं आवश्यक असतं. म्हणजेच एखाद्या बँकेची लॉस ॲसेटमधली लोन्स जर 50 कोटी रुपयाचे असतील तर बँकांनी आपणास मिळालेल्या नफ्यामधून 50 कोटी रुपये या लोनच्यासाठी प्रोव्हिजनमधून म्हणून बाजूला काढून ठेवणं हे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रुडेन्शियल नॉर्म्सनुसार ॲसेट क्लासिफिकेशन त्याचबरोबर त्या संदर्भात करावयाच्या प्रोव्हिजनिंगचे नॉर्म्स हे त्या ठिकाणी इश्यू केलेले आहेत आणि त्यानुसार देशातील शेड्यूल्ड अँड नॉन शेड्यूल्ड बँकांना कार्यवाही करणं अत्यंत आवश्यक असते. बँकांचे ॲसेट क्लासिफिकेशन अँड प्रोव्हिजनिंग नॉर्म्स पाहिल्यानंतर आता आपण आजच्या या विषयाशी संबंधित असणारी आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत आणि ती म्हणजे विलफुल डिफॉल्टर्स. डिफॉल्टर्स म्हणजे की ज्यांची कर्जाची थकबाकी आहे अशी व्यक्ती किंवा संस्था की जे अनेक वेगवेगळ्या कारणामुळे बँकांच्या अंतर्गत कारणांच्यामुळे कर्जदाराशी संबंधित असणाऱ्या कारणांच्यामुळे अनेक कर्जदार हे थकबाकीदार झालेले असतात की ज्यांना आपण डिफॉल्टर असं पण म्हणतो. परंतु आणखीन एक महत्त्वाची ही जी कॉन्सेप्ट आज आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे विलफुल डिफॉल्टर. विलफुल डिफॉल्टर्स म्हणजे अशा व्यक्ती किंवा संस्था असतात की ज्यांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असते परंतु कर्ज परतफेड करण्याची इच्छा नसते. अशा व्यक्तीला
किंवा संस्थेला विलफुल डिफॉल्टर्स असं म्हटलं जातं. आपल्यासमोर या देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेल्या यादीमधील काही महत्त्वाचे विलफुल डिफॉल्टर्स की आपणास या ठिकाणी दिसत आहेत, की ज्यामध्ये अनेक वेगवेगळे नामांकित उद्योजक, व्यावसायिक यांचाही समावेश हा त्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. परंतु प्रश्न तेव्हा निर्माण होतो की जेव्हा अशा विलफुल डिफॉल्टरच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोन रिटर्न ऑफ करण्याचा निर्णय घेते आणि त्यांच्या कर्जाचं रिटर्न ऑफ केलं जातं, की तेव्हा की त्या ठिकाणी हा एक देशामधला महत्त्वाचा चर्चेचा विषय होतो. यामधील राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय भाग बाजूला ठेवून की आपण तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या नेमकी या संदर्भातल्या प्रोव्हिजन्स काय आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की आता आपण विलफुल डिफॉल्टरची कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर की आता आपण ही रिटर्न ऑफची कॉन्सेप्ट काय आहे आणि त्या संदर्भातल्या लीगल प्रोव्हिजन्स काय आहेत की त्याच्याबद्दल की आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, लोन रिटर्न ऑफ किंवा लोन राईट ऑफ ही एक अशी कन्सेप्ट आहे की मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की जेव्हा बँकांची कर्ज थकबाकीमध्ये जातात किंवा NPAमध्ये जातात की तेव्हा त्या लोनच्या अगेन्स्ट, त्या NPAच्या अगेन्स्ट बँकांना आपल्या नफ्यातील काही हिस्सा हा बाजूला काढून ठेवावा लागतो की ज्याचा उपयोग अन्य कोणत्याही कारणासाठी बँकांना करता येणं शक्य असत नाही. थोडक्यात अशी जी थकबाकीमधली कर्जे आहेत की या कर्जासाठी केलेल्या प्रोव्हिजनमध्ये बँकांची कोट्यावधी रुपयांची रक्कम ही अडकून पडलेली असते की ज्याचा उपयोग बँकेला आणि बँकेच्या कस्टमर्सना कोणालाही त्या ठिकाणी करता येणं शक्य होत नाही. अशा प्रोव्हिजनिंगच्या अंतर्गत केलेले फंड्स हे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा साचत जातात की तेव्हा की ते कुठेतरी रिलीज करून बँकांना त्याचा वापर करण्याची परवानगी देण्याची आवश्यकता असते. अर्थात परवानगी देणं किंवा न देणं हा तसा त्या ठिकाणी वादाचा आणि वैचारिक मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, परंतु त्याकडे आपण जाणार नाही. तर बँकांच्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत जे काही फंड्स त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत ते फंड्स त्यांना वापरता यावेत यासाठी प्रुडेन्शियल नॉर्मच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदीनुसार की ही कर्जे राईट ऑफ करण्याचे अधिकार की त्या ठिकाणी बँक प्रशासनाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने हे मिळू शकतात. जेव्हा बँकांचं संचालक मंडळ किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर अशा प्रकारचा निर्णय घेऊ इच्छितं तेव्हा तो निर्णय घेतल्यानंतर RBIच्या परवानगीनं की ही कर्जे राईट ऑफ केली जातात. म्हणजे काय केलं जातं ही या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. लोन राईट ऑफ करणं म्हणजे त्या ठिकाणी कर्ज माफ करणे असं अजिबात त्या ठिकाणी होत नाही. तर की ज्या कर्जाच्या अगेन्स्ट बँकांनी खूप मोठी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे आणि जी कर्जे साधारणपणे की त्या ठिकाणी 3 क्वार्टर्सपासून या लॉस ॲसेटमध्ये की त्या ठिकाणी येत आहेत किंवा ही बॅड डेट कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत, तर अशा कर्जांच्या बाबत केलेली तरतूद ही त्या ठिकाणी रिलीज करण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणजेच थोडक्यात बँकांच्या बॅलन्स शीटवरती ही जी काही कर्ज सातत्याने दिसत आहेत की ती कर्जे पुसून टाकण्याची ही प्रक्रिया आहे, परंतु याचा अर्थ अजिबात असा होत नाही की ती कर्जे माफ केली. तर या संदर्भात काही महत्त्वाचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्यातले 4 प्रोव्हिजन्स मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलेले आहेत. की राईट ऑफ इज द प्रोसेस ऑफ रिलीज मनी पार्कड इन टू बॅड डेट रिझर्व्ह. म्हणजेच बँकांचा जो पैसा बॅड डेट्समध्ये अडकून पडलेला आहे तो त्या ठिकाणी बँकांच्यासाठी रिलीज करण्याची ही एक प्रोसेस आहे. लोन राईट ऑफ म्हणजे लोन वेव ऑफ नाही. जसं की त्या ठिकाणी शासनाकडून अनेक वेळा कर्जमाफीच्या योजना जाहीर केल्या जातात त्याप्रमाणे राईट ऑफ ही संकल्पना अजिबात नाही. तिसरी महत्त्वाची प्रोव्हिजन म्हणजे बँकेने जरी हे लोन्स राईट ऑफ केले, पुसून टाकले, तरी देखील कायदेशीर तरतुदीनुसार बँकांना त्या संबंधित कर्जदाराकडून कर्ज वसुली करण्याची प्रक्रिया पुढे चालवायची असतेच आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे की हे लोन रिकव्हरीची जी प्रोसेस आहे ती पुढे सुरू राहत असते. पुढील कालावधीमध्ये जेव्हा या अशा कर्जदारांच्याकडून, अशा बॉरोवर्सकडून की कर्जाची रक्कम, मग मुद्दल आणि व्याज ही रक्कम जेव्हा बँकेस त्या ठिकाणी मिळत जाते तेव्हा तो बँकेचा प्रॉफिट समजून अकाउंटिंग प्रोसेस फॉलो केली जात असते. म्हणजे थोडक्यात ही जर प्रक्रिया जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर राईट ऑफ ही कर्ज माफीची योजना नसून की बँकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरती बॅड डेटच्या माध्यमातून जे काही बर्डन निर्माण झालेलं आहे हे बर्डन थोडंसं रिलीज करण्याच्या दृष्टिकोनातून की ही केली गेलेली एक महत्त्वाची प्रोव्हिजन असते. त्यानंतर की आपण या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची प्रोव्हिजन आपण पाहणार आहोत की जेव्हा बँका
अशा पद्धतीनं लोन्स राईट ऑफ करतात तेव्हा त्यामध्ये दोन प्रकारचे राईट ऑफ्स असतात. एक म्हणजे जनरल राईट ऑफ्स आणि दुसरा जो आहे तो टेक्निकल राईट ऑफ. या दोन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये बँकांनी संबंधित आर्थिक वर्षामध्ये जे काही लोन्स राईट ऑफ केलेले आहेत की त्या संदर्भातली माहिती बँकांनी डिस्क्लोज करणं म्हणजे ती प्रसिद्ध करणं हे आवश्यक असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 15 मार्च 2010 मधील मास्टर सर्क्युलरनुसार की रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातील बँकांनी आपल्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये त्याचबरोबर आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅट्युटरी डिस्क्लोजर्स असतात की त्याच्या माध्यमातून की या फॉर्मॅटमध्ये स्पेशली या फॉर्मॅटमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की यामध्ये कॅटेगरी 3 मध्ये टेक्निकल अँड प्रुडेन्शियल राईट ऑफ्स अंडर अदर दॅन दोज अंडर कॅटेगरी 3 या अंतर्गत की ज्या काही रकमा त्यांनी रकमा राईट ऑफ केलेल्या आहेत की त्या करंट इयरमधल्या रकमा असतील आणि मागील वर्षाच्या रकमा असतील की या संदर्भातली माहिती की यामध्ये प्रसिद्ध करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच ही एक छुपी प्रक्रिया नसून ही सर्वांना त्या ठिकाणी त्याची माहिती ही प्रसिद्ध केली जाणार असते की जेव्हा बँका आपले ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करतात किंवा त्या ठिकाणी ॲन्युअल जनरल मीटिंग त्या ठिकाणी कंडक्ट करत असतात की त्यावेळेला ही संपूर्ण माहिती शेअर होल्डर्ससाठी त्याचबरोबर जे स्टेक होल्डर्स आहेत मग स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा डिपॉझिटर्स असतील किंवा कॉमन सिटिझन्स असतील की यांच्यासाठी ही माहिती या कायदेशीर तरतुदीनुसार डिस्क्लोज केली जाणार असते. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी ही योजना ही लोन वेव ऑफची योजना नाही. आता थोडक्यात आपण लोन वेव ऑफची योजना नेमकी काय असते ते आपण पाहणार आहोत की लोन वेव ऑफ करण्याचे तसे कायदेशीर अधिकार बँकांना नाहीत. म्हणजे बँक कुठल्याही कर्जदाराचं कर्ज माफ करू शकत नाही. परंतु मग हे घडतं, हे कसं घडतं तर जेव्हा त्या ठिकाणी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला असं वाटतं की या सोसायटीमधल्या या अर्थव्यवस्थेमधल्या काही ठराविक घटकांना कर्जमाफी देण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यावरती असणारा कर्जाचा भार कमी करण्याची आवश्यकता आहे की तेव्हा की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या विशिष्ट कर्जदारांच्यासाठी कर्जमाफीची योजना ही जाहीर करते. या केसमध्ये बँकांना निर्देश दिले जातात की आम्ही जे काही डेसिग्नेटेड बॉरोवर्स आहेत की या बॉरोवर्सना कर्जमाफी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या कर्जाची वसुलीची प्रक्रिया इथून पुढच्या कालावधीमध्ये थांबवावीत आणि त्यांची कर्ज नील झालेली आहेत असं समजण्यात यावं. अर्थात ही झाली त्या ठिकाणी ऑर्डर, परंतु याच्या अगेन्स्ट की या बँकांच्याकडे जे काही थकबाकीची अमाऊंट आहे ती रिपे करण्याची जबाबदारी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ही योजना जाहीर करणारं गव्हर्नमेंट जर स्टेट गव्हर्नमेंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंटकडून ती रक्कम संबंधित बँकेला देणं हे बंधनकारक असतं. ही रक्कम देण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी असतात. काही वेळेला प्रत्यक्षात ही रक्कम त्या संबंधित बँकांना दिली जाते, काही वेळा की त्या ठिकाणी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटची एनी देणी जी बँकांकडे असतात की त्याच्यामधून ही ॲडजस्टमेंट केली जाते आणि ॲडजस्टमेंटमधून त्या कर्जाची रक्कम बँकांना प्राप्त झाली असं त्या ठिकाणी समजलं जातं आणि त्या ठिकाणी या संबंधित कर्जदारांची कर्जे ही माफ केली जात असतात. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये कर्जदाराला ते संबंधित पर्टिक्युलर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी शिल्लक राहत नाही. मात्र लोन राईट ऑफच्या प्रक्रियेमध्ये मात्र की त्या ठिकाणी जरी त्या संबंधित कर्जदाराचं कर्ज राईट ऑफ केलेलं जरी असलं तरी लोन परतफेड करण्याची जबाबदारी संपत नाही. म्हणजे इथे महत्त्वाचा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे की लोन राईट ऑफ प्रक्रियेमध्ये कर्जदाराने उर्वरित कर्जाची परतफेड करायचीच आहे, मात्र लोन वेव ऑफमध्ये मात्र की या कर्जाची परतफेड करण्याची आवश्यकता नसते. मला वाटतं विद्यार्थी मित्रो की आपणास की या दोन संकल्पनेमधला फरक आणि सध्या ज्या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की त्याविषयीची धन्यवाद मित्रांनो. मला वाटतं आपणास हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.